हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सोपीत सोपी भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण इकॉनॉमिक्स जे आहे आपलं मायक्रो इकॉनॉमिक्स BCom फर्स्ट सेमचं ते स्टार्ट केलेलं आहे. सेकंड व्हिडिओचं सध्या आपण सेकंड लेक्चर त्याचं घेतो आहे. संपूर्ण 1 बाय 1 आपण पूर्ण सिलेबस यूट्यूबच्या माध्यमातून कवर करणार आहोत. त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यास करताना थोडीशी हेल्प होईल. आणि जेव्हा आपण एखादं नोट्स वाचू, पुस्तक वाचू आपल्या इकॉनॉमिक्सचे, तेव्हा बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्या वाचल्यानंतर लक्षात येतील. ओके, सो आपण या ठिकाणी आता स्टार्ट करणार आहोत डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा लॉ, म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आपण 12वीमध्ये असताना आपल्याला हा इकॉनॉमिक्समध्ये लॉ होता, तुम्ही ऑलरेडी समजून घेतलेला असेल. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नाही त्या दृष्टीनं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. ओके, सो आता हा सिद्धांत पाहण्याच्या आधी उपयोगिता म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. उपयोगितेचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन मायक्रो इकॉनॉमिक्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. थोडक्यात उपयोगिता कशाला म्हणत असतो आपण, की कोणत्याही वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला आपण उपयोगिता असं म्हणत असतो. अन्नामध्ये भूक भागवण्याची क्षमता आहे, पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता आहे. आता मोबाईल तुम्ही यूज करता, व्हिडिओ पाहत असाल तुम्ही, तर या मोबाईलमध्ये एक प्रकारे शिक्षणाची गरज भागवण्याची क्षमता आहे. तर हे जे क्षमता असते, कॅपॅसिटी असते, त्याला आपण काय म्हणत असतो, उपयोगिता असं म्हणत असतो. आणि या उपयोगितेसंबंधीच एक चांगल्या प्रकारे रिसर्च किंवा चांगला संशोधन कोणी केलं तर ते डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी केलं. आणि हा जो सिद्धांत आपण पाहणार, हा सिद्धांत पण अल्फ्रेड मार्शल यांचाच सिद्धांत आहे. म्हणून आपण नाव लक्षात ठेवायचं, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल, ज्यांना आपण काय म्हणतो फादर ऑफ इकॉनॉमिक्स. आणि डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, एक बुक लिहिलेलं आहे, ज्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे. हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये अनेक सारे त्यांनी सिद्धांत एक्सप्लेन केलेले आहेत. 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामधला पहिला जो लॉ आहे, सिद्धांत आहे, तो सध्या आपण पाहू आता, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. काय आहे हा सिद्धांत, तर काही जे डॉक्टर मार्शल आहे त्यांनी काय केलं की त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, तो त्यांनी या सिद्धांतांच्या मार्फत एक्सप्लेन केलेला आहे. जो दैनंदिन तुम्हाला पण येते तुमच्या लाईफमध्ये, मला पण येते, प्रत्येक व्यक्तीला, जो पर्सन आहे प्रत्येक व्यक्तीला येणारा हा दैनंदिन जीवनातील अनुभव आहे. मग काय कशा प्रकारे अनुभव आहे, आता तुम्हाला माहिती असेल की जेव्हा केव्हा एखाद्या वस्तूची आपल्याला गरज असते तेव्हा ती वस्तू आपण परचेस करतो, खरेदी करतो. आणि उदाहरणार्थ किंवा आपण मोबाईल आहे, जेव्हा आपण नवीन मोबाईल खरेदी करतो तेव्हा त्या मोबाईलपासून आपल्याला मिळणारं समाधान किंवा मिळणारा आनंद पहिल्या दिवशी एकदम खूप प्रचंड प्रमाणात असतो. म्हणजे पूर्ण दिवसभर आपण तो मोबाईल यूज करतो. नंतर दुसऱ्या दिवशी थोडासा कमी आनंद त्याच्यापासून मिळतो आपल्याला, तिसऱ्या दिवशी आणखी थोडंसं कमी वाटते, चौथ्या दिवशी आणखी कमी होते, बरोबर. आणि असं करत एक दिवस असा येतो की त्या मोबाईलपासून आपल्याला आनंद नाही मिळत, उलट त्या मोबाईलपासून त्रास होत असतो, बरोबर. किंवा दुसरं एक्झाम्पल, अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा कोणत्याही व्यक्तीला भूक लागते, भूक लागल्यानंतर आपण घरी जातो, जेवण करतो. जर आपण पोळ्या खात असू तर पहिल्या चपातीपासून खूप चांगलं समाधान आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर जेव्हा आपण दुसरी पोळी खातो तेव्हा त्याच्यापेक्षा कमी समाधान, तिसऱ्या पोळीपासून आणखी कमी, बरोबर. असं करता एक वेळ अशी येते की आपल्याला अजिबात काहीही खाण्याची इच्छा राहत नाही. त्या ठिकाणी आपण तृप्त झालेलो असतो, म्हणजे आपली भूक पूर्ण झालेली असते, बरोबर. त्याला आपण तृप्तिबिंदू म्हणतो. आपण ते पण पाहणार आहोत कशा प्रकारे असतं तृप्तिबिंदू. आणि तृप्त झाल्यानंतरही, म्हणजे आपली भूक पूर्ण झाल्यानंतरही जर आपण एखादी पोळी खाल्ली किंवा आणखी दुसरं काही खाल्लं आपण, तर मग काय होते, आपल्याला त्याच्यापासून आनंद होत नाही किंवा समाधान होत नाही, उलट त्याच्यापासून आपल्याला त्रास होत असतो, बरोबर. तर हा प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये येणारा अनुभव आहे.
आता आणखी आपल्या लाईफमधलं एक्झाम्पल, तुम्ही पुस्तकं घेता, नवीन नवीन बुक्स तुम्ही वापरता. आता तुम्ही BCom फर्स्ट सेमला आहे किंवा काही 12thमध्ये असतील विद्यार्थी, तर आपण जेव्हा पहिल्या दिवशी बुक घेतो, कोणतेही एखादं बुक, तर अत्यंत आवडीनं आपण ते वाचतो. आपण पहिल्या दिवशी एकदम आवडीनं वाचतो, दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपली त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहते, तिसऱ्या दिवशी आणखी कमी इंटरेस्ट राहते, चौथ्या दिवशी आणखी कमी इंटरेस्ट राहते. असं करत 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 6, 8, 15, 20 दिवसानंतर आपल्याला ते पुस्तक पाहावं पण वाटत नाही. म्हणजे समाधान तर होत नाही, उलट त्रास होते त्या गोष्टीपासून. बरं, म्हणजे प्रत्येक वस्तूबद्दल प्रत्येक व्यक्तीसाठी येणारा हा अनुभव आहे. तुमच्या लाईफमध्ये अनुभव येत असेल, पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा अनुभव येते. म्हणजेच काय थोडक्यात, की कोणती वस्तू जेव्हा आपण वापरतो, यूज करतो, तर त्याच्यापासून त्याचा वापर आपण जसा जसा वाढवत जाऊ, त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे, ज्याला आपण समजण्यासाठी फक्त समाधान म्हणत आहोत. ॲक्च्युअलमध्ये समाधान आणि उपयोगिता या 2 शब्दांमध्ये फरक आहे. ओके, परंतु समजण्यासाठी फक्त समाधान म्हणतो आपण. तर कोणतीही वस्तू जेव्हा आपण त्याचा वापर जसा जसा वाढवत राहू, त्याच्यापासून मिळणारं जे समाधान आहे आपल्याला क्रमाक्रमानं काय होत राहते, घटत जाते ते. आणि एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी अजिबात त्याच्यापासून आपल्याला उपयोगिता मिळत नाही, समाधान मिळत नाही, तर उलट आपल्याला त्याच्यापासून त्रास होत असतो. हाच एक्सपिरियन्स डॉक्टर मार्शल यांनी काय केलं, त्यांची अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या बुकमध्ये त्यांनी मांडला आणि त्यांनी आपल्याला सिद्धांत सांगितला. ओके, सो सिद्धांत काय आपण या ठिकाणी पाहू, नंतर त्याची डायग्राम, त्यानंतर त्याचं कोष्टक टेबल आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर सिद्धांत कशा प्रकारे आहे तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे. डॉक्टर अल्फ्रेड यांच्या मते सगळे सिद्धांत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेले आहेत. इकॉनॉमिक्समध्ये मॅक्झिमम सिद्धांत अल्फ्रेड मार्शल यांचे आहेत. आणि प्रत्येक सिद्धांताच्या आधी एक वाक्यप्रयोग असतो, म्हणजे एक लिहिलेलं असते काय, इतर परिस्थिती कायम असताना. केवढे सिद्धांत इकॉनॉमिक्समध्ये आपण वाचले असतील 12वीमध्ये असताना, तर प्रत्येकाच्या समोर तुम्हाला हे सेंटेन्स दिसणार आहे. ओके, इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे काय, की हे जे सिद्धांत आहेत, मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगाचा सिद्धांत, बरोबर, खंडाचा, व्याजाचा, जे अनेक सारे सिद्धांत आहेत, लॉ आहेत, ते जे लॉ आहेत, सिद्धांत आहेत, तर हे प्रत्येक ठिकाणी लागू होत नाहीत. त्या ठिकाणी एक विशिष्ट परिस्थिती आवश्यक असते, ती जर कायम असेल तरच. ते आता ते कशी असणार आहे आपण पाहणार. इतर परिस्थिती म्हणजे काय, पुढचा टॉपिक ज्याला आपण गृहीतकं असं शब्द म्हणतो आपण, गृहीतकं, तर ते पण आपण समजून घेणारं हायपोथेसिस. ओके, सो काय सांगितलं सिद्धांत पहा, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ केली असता होणाऱ्या वाढीबरोबर त्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमाने घटत राहते. जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं, तर त्याच प्रकारे काय होत असते की जशी जशी आपण वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ करत जाऊ, त्या होणाऱ्या वाढीबरोबर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं आपली काय होत राहते, घटत राहत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला भूक लागली, आपण घरी गेलो, आपण समजा चपात्या खाल्ल्या पहिल्यापासून एकदम जास्त, दुसरी म्हणजे 2 घेतल्या, थोडीशी कमी, 3 घेतल्या, आणखी कमी, क्रमाक्रमानं ते घटत राहत असते. पण जशी जशी आपण वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ करत राहू, त्या होणाऱ्या वाढीबरोबर त्या प्रत्येक अतिरिक्त, म्हणजे जसं जसं आपण ती वस्तू वाढत राहू, तर त्या पुढच्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं काय होणार आहे, घटत राहणार आहे. ओके, तर आता कशा प्रकारे असणार आहे, काय असणार आहे, तर आता आपण एक टेबल किंवा कोष्टक पाहिलं की तुमच्या लक्षात येईल. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की उपयोगितेचं मापन करणं कसं आहे, कठीण आहे, अशक्य नाही, परंतु कठीण आहे, बरोबर. म्हणून संपूर्ण सिद्धांत समजून घेण्यासाठी काय केलं की उपयोगिता आपण संख्यांमध्ये मोजू शकतो असं आपण गृहीत धरलेलं आहे. कारण काय की जर आपण ते संख्यांमध्ये उपयोगिता मोजली नाही, तर आपल्याला समजा आता अल्फ्रेड मार्शलने एवढा मोठा रिसर्च आपल्यासमोर केला, आपल्यासमोर मांडला, तर संपूर्ण संख्यांमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं. जर समजा ती उपयोगिता आपण मोजलीच नसती, तर काय झालं असतं, आपण एवढ्या डिटेल्समध्ये ती उपयोगिता समजू शकलो नसतो. जी युटिलिटी आहे एवढी सविस्तरपणे आपण समजू शकत नसतो. आता आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो किंवा अशा प्रकारे उपयोगिता असते, उपयोगितेमुळे मागणी निर्माण होत असते, क्रमाक्रमानं ती घटत राहते, अशा प्रकारे आज समजू शकतो आपण. कशामुळे ते संख्यांमध्ये एक्सप्लेन केली म्हणून. त्याच्यामुळे ते कठीण आहे, परंतु अशक्य नाही. म्हणून आपल्याला पण या ठिकाणी काय करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. मग आता आपण काय करू, समजून घेण्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी घेऊ, एक कोष्टक म्हणजे टेबल तयार करू. पहा कशा प्रकारे त्याचं जो एक प्रकारे जो सिद्धांत आहे हा कशा प्रकारे खरा ठरतो. पोळीचे नग घेऊ आपण पहिले. पोळीचे नग, कुठं पोळी म्हणतात, कुठे त्याला चपाती म्हणतात. ओके,
आणि इथं घेऊ आपण सीमांत उपयोगिता किंवा उपयोगिता, त्या पोळीपासून मिळणारी उपयोगिता. काय होत असते, आता तुम्ही आपल्या दररोज आपल्याला हा अनुभव येत असते, एक्सपिरियन्स दररोज, कारण प्रत्येक व्यक्तीला भूक लागते, दररोज आपण जेवण करत असतो घरी गेल्यावर. मग काय अनुभव येते पहा, जेव्हा आपण काय करतो, पहिली पोळी खातो, काय होते, आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळते पहिल्या पोळीपासून. म्हणजे चांगली असं वाटते, आणखी आपण पोळी खाऊ, आणखी आपण पोळी खाऊ, असं एक सर्वात जास्त उपयोगिता, म्हणजे सर्वात जास्त समाधान आपल्याला पहिल्या पोळीपासून मिळत असते. म्हणून मग समजण्यासाठी आपण काय करू, आपल्याला 30 उपयोगिता या ठिकाणी मिळाली असं आपण गृहीत धरू. 30 मात्रा, बरोबर, एक माप आहे ते समजण्यासाठी. 30 आकडा लक्षात ठेवा, म्हणजे पहिल्या पोळीपासून आपल्याला 30 एवढं समाधान मिळालं, सर्वात हायस्ट, पहिल्या पोळीपासून सर्वात हायस्ट मिळालं. ओके, परंतु एका पोळीत आपली भूक पूर्ण नाही झाली, आपण दुसरी पोळी खाऊ. मग दुसऱ्या पोळीपासून काय होणार आहे, दररोज आपण पाहतो जेव्हा आपल्याला भूक लागते पहिल्या पोळीपासून चांगले मस्त एक आनंद आपल्याला मिळते, जेव्हा दुसरी खातो थोडंसं आपल्याला कमी समाधान मिळते, कमी आनंद होतो. म्हणून समजण्यासाठी आपण घेऊ किंवा दुसऱ्या पोळीपासून आपल्याला 20 उपयोगिता मिळाली, पण तरी आपली भूक पूर्ण नाही झाली, तिसरी पोळी खाऊ आपण. तिसऱ्या पोळीपासून आणखी दुसऱ्यापेक्षा काय होईल, थोडीशी कमी मिळणार आहे, म्हणजे 10 उपयोगिता आपल्याला मिळणार आहे. परत आपली समजा भूक पूर्ण नाही झाली, परत आपण चौथी पोळी खाऊ, चौथी पोळी. या चौथ्या पोळीवर मात्र काय होणार आहे, 0 उपयोगिता आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 0 म्हणजेच काय, आपल्याला या 0 मिळाली म्हणजे याचा अर्थ तिथं आता आपली भूक पूर्ण झाली, आता आपल्याला जेवण करण्याची आवश्यकता नाही किंवा काहीतरी खाण्याची आवश्यकता नाही. परंतु तरी देखील आपण एखादी पोळी 5वी खाल्ली तर काय होणार आहे, आता या 5व्या पोळीपासून आता आपल्याला उपयोगिता नाही मिळणार, उलट काय होणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे. म्हणजेच मायनसमध्ये आपल्याला ते मायनस मात्रा, बरोबर, -10 आपल्याला त्या ठिकाणी उपयोगिता प्राप्त होईल. म्हणजेच काय होणार आहे, त्रास होईल. समजा एखादा व्यक्ती उलटी करेल किंवा एखाद्या व्यक्तीला आणखी काही त्रास होतील, बरोबर, आणि 6वी खाल्ली तर आणखी पुढचा प्रॉब्लेम होईल, 7वी खाल्ली, आणि म्हणजे काय होणार आहे, मायनसमध्ये ते जाणार आहे. म्हणजे काय झालं पहा, की जेव्हा आपण उपभोग घेत आहोत एखाद्या वस्तूचा, पोळ्यांचा जेव्हा आपण उपभोग घेत आहोत, तर तेव्हा काय होऊन राहिलं, आपल्याला क्रमाक्रमानं आपण त्या पोळ्यांच्या नगसंख्येमध्ये क्रमाक्रमानं वाढ केली. असं नाही पहिल्यावरून डायरेक्ट 5व्यावर नाही गेलो आपण, पहिली, मग दुसरी, मग तिसरी, चौथी, 5वी, क्रमाक्रमानं आपण वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ केली. वस्तू म्हणजे आपल्यासाठी इथं पोळ्या, त्याच्यामध्ये आपण क्रमाक्रमानं वाढ केली. आणि मग जशी जशी आपण वाढ करून राहिलो तसं प्रत्येक पोळीच्या नगापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं काय झाली, घटत आहे किंवा ते घटून राहिलेली आहे. पहिल्या पोळीपासून 30 मिळाली, दुसऱ्या पोळीपासून 20 मिळाली, तिसऱ्या पोळीपासून 10 मिळाली, चौथ्या पोळीपासून 0 मिळाली. इथं आपण तृप्त झालो, इथं आपल्याला आता जेवण करण्याची गरज नाही, यालाच म्हणतो आपण तृप्तिबिंदू, याला म्हणत असतात अर्थशास्त्रामध्ये, हा आपला तृप्तिबिंदू आहे. म्हणजे इथं आपली उपभोगाची क्रिया पूर्ण झाली, उपभोग घेण्याची आपल्याला गरज नाही, पण तरी देखील आपण उपभोग घेतला, तरी देखील आपण पोळ्या खाल्ल्या तर काय होणार आहे, मग आपल्याला मायनसमध्ये या ठिकाणी उपयोगिता मिळणार आहे. मायनसमध्ये याचा अर्थ काय, आपल्याला समाधान तर नाही होऊन राहिलं, उलट त्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होत आहे, बरोबर. म्हणून हा असाच येणारा अनुभव आपण टेबलच्या माध्यमातून काय केला, एक्सप्लेन इथं केलेला आहे. आणि जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन आल्यावर आपल्याला अशाच प्रकारे त्या ठिकाणी काय करायचं आहे, कोष्टक टेबल तयार करायचं आहे आणि याचं एक्सप्लेनेशन खाली आपल्याला लिहायचं आहे. मग एक्सप्लेनेशन करताना आपण लिहू किंवा वरील कोष्टकामध्ये पोळीचे नग व सीमांत उपयोगिता दर्शवलेली असून पहिल्या वरील कोष्टकावरून हे आपण सिद्ध करू शकतो किंवा सिद्ध होते की जसं जसं पोळीच्या नगसंख्येमध्ये क्रमाक्रमानं आपण वाढ करत आहोत, तसं प्रत्येक पोळीच्या नगापासून किंवा होणाऱ्या वाढीपासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं घटत आहे. आणि चौथ्या पोळीच्या नगावर मिळणारी उपयोगिता 0 आहे. याचा अर्थ तिथं उपभोगाची क्रिया पूर्ण झालेली आहे. पण तरी देखील आपण उपभोगाची क्रिया सतत निरंतरपणे चालू ठेवली तर 5व्या पोळीपासून आपल्याला -10 मात्रा एवढी उपयोगिता प्राप्त होते. याचा अर्थ उपभोगाची क्रिया आपण जर चालूच ठेवली तर आपल्याला आनंद मिळणार आणि समाधान मिळणार आणि उलट काय होणार आहे, त्रास त्या गोष्टीचा होणार आहे, असं वरील कोष्टकावरून आपण सिद्ध करू शकतो. अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागते. ओके, हा झालं त्याचा आता कोष्टक, म्हणजे म्हणतो कोष्टक आता. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, आलेखाच्या माध्यमातून या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. मग जो आपला आलेख तयार होत असतो तर तो कशा प्रकारे आलेख तयार होत असतो पहा. सर्वांना आलेख कसा निघते याचं अभ्यास असेलच. याला आपण नाव देऊ याला म्हणू आपण क्ष
आणि याला नाव देऊ आपण य. ओके. आणि खाली दाखवू आपण पोळीचे नग. इथं दाखवू आपण पोळीचे नग या आसावर खालच्या. आणि जो उभी रेषा आहे या उभ्या रेषेवर आपण दाखवू सीमांत उपयोगिता किंवा त्या पोळींपासून मिळणारी उपयोगिता. ओके. तिथं आपण 1 2 3 4 टोटल 5 पोळ्यांचा उपभोग घेतलेला आहे. तिथं लिहिलेलं आहे आपण 5 पोळ्यांचा उपभोग घेतला आपण. इथं आपण ते दाखवलेलं आहे, दर्शवलेलं आहे. आणि मिळणारी उपयोगिता आपण या ठिकाणी दाखवू. तर ती कशा प्रकारे आहे पहा. इथं 0 नंतर 10 20 30 40 50 4 5 आणि इथं खाली -1 2 3 -10 -20 संपूर्ण इथं मायनस जातील मग खाली. ओके. आता पहा पहिल्या पोळीपासून किती मिळाली. पहिल्या पोळीपासून आपल्याला उपयोगिता मिळाली 30. इथं आपण पॉईंट करू. दुसऱ्या पोळीपासून उपयोगिता मिळाली 20. इथं आपण पॉईंट करू. तिसऱ्यापासून मिळाली आपल्याला 10. इथं आपण एक पॉईंट करू. चौथ्या पोळीपासून मिळाली 0 आणि 5व्या पोळीपासून मिळाली -10. आणि संपूर्ण बिंदू आपण काय करू एकामेकाला जोडू. आणि जोडल्यानंतर इथे एक वक्र तयार होईल. हा आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. म्हणून आपण याला नाव देऊ. काही नाव दिलं चालते. आपण असं काही नाही किंवा एकच नाव दिलं पाहिजे म्हणून त्याला नाव देऊ आपण स. आणि इथं S1 अशा प्रकारे याला मराठीमध्ये आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे एक वक्र तयार झाला आपला इथं. बरोबर. आणि हा जो वक्र आहे या वक्रालाच म्हणतात घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र. घटत्या सीमांत उपयोगितेचा हा वक्र आहे. ओके. काय केलं आता आपण या आलेखाचं स्पष्टीकरण करायचं आहे आपण. तर काय करू आपण अ आणि क्ष या आसावर पोळीचे नग आपण दाखवलेले असून अ आणि य या आसावर आपण मिळणारी उपयोगिता दर्शवलेली आहे. आणि वरील कोष्टकामध्ये हे संपूर्ण बिंदू आपण एकामेकाला जोडून एक वक्र या ठिकाणी तयार झाला. आणि जेव्हा आपण हा वक्र केला तुमच्या लक्षात आलं असेल इथून आपण काय केलं हे वक्र एकामेकाला काय केले जोडले. बरोबर. म्हणजे उतरत्या स्वरूपाचे. आणि हे वक्र जोडून हे संपूर्ण बिंदू जोडून एक वक्र या ठिकाणी तयार झाला ज्याला म्हणतो आपण स आणि S1 नावाचा वक्र. हा वक्र म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र आहे. आणि हा वक्र कसा आहे उतरत्या स्वरूपाचा आहे. उतरत्या त्यालाच म्हणतो आपण ऋणात्मक स्वरूपाचा हा वक्र आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणी सांगू आपण की घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र हा कसा असते तर हा ऋणात्मक स्वरूपाचा हा वक्र असलेले नाव पण देऊ शकतो आपण. समजा लक्षात ठेवण्यासाठी ABCDE. मग खाली लिहू आपण की वरील पहिल्या पोळीपासून मिळणारी उपयोगिता 30 आहे ही ए बिंदूने दर्शवलेली आहे. दुसऱ्या पोळीपासून मिळणारी 20 आहे ही बी बिंदूने दर्शवलेली आहे. वरील संपूर्ण ABCDE हे 5ही बिंदू एकामेकाला जोडून स आणि S1 नावाचा हा वक्र या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि तो वक्र कसा आहे तर आरासी किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र या ठिकाणी तयार होतो. हा वक्र वरून खाली घसरत येणार आहे. आपण बिंदू जोडताना अशेनीत नेले जोडून पहिला दुसरा तिसरा असं नाही. आपण इथून आणले जोडत 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 खाली आले. म्हणजे हा वक्र कसा आला असा खाली आला. बरोबर. त्यामुळे खाली आला त्यामुळे त्याला म्हणतात ऋणात्मक स्वरूपाचा. आणि जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर कोण्या बाजूकडे तर डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे जाणारा तो वक्र आहे. बरोबर ना. एक असा असणार आहे. असा जर आपण वक्र काढला तर तो डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे. परंतु हा कसा आहे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाणारा आहे परंतु ऋणात्मक स्वरूपाचा आहे. म्हणजे खाली येणार आहे. बरोबर ना. म्हणून हे लक्षात ठेवायचं आपण. घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र हा कसा असतो तर ऋणात्मक स्वरूपाचा असतो. वरून खाली येणारा असतो आणि डावीकडून उजवीकडे जाणारा असतो. बरोबर. तर अशा प्रकारे याचं आपल्याला काय करावं लागते एक्सप्लेनेशन या कोष्टकाच्या माध्यमातून आणि आलेखाच्या माध्यमातून क्वेश्चनमध्ये करावं लागते. म्हणून तुम्ही हे कोष्टक आणि आलेख लक्षात ठेवायचं आहे. आता पाहू आपण या सिद्धांताचे अपवाद नाही आपण त्याच्या आधी आपण याचे पाहणार आहोत गृहीतकं. कोणती गृहीतक आहे जो आपण शब्दप्रयोग लिहिला होता आधी इतर परिस्थिती कायम असताना मग कोणती परिस्थिती आपल्याला कायम पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं. पण ज्याला आपण काय म्हणतो नियमाच्या त्याला मर्यादा म्हणतात किंवा दुसरं असते गृहीतके आणि इतर बस दोनच शब्द आपण लक्षात ठेवायचे. गृहीतके म्हणतो आपण त्याला किंवा इंग्लिशमध्ये हायपोथेसिस म्हणतात किंवा मर्यादा म्हणतात. आपण पहिले शब्द जेव्हा सिद्धांताचं वाक्य पाहिलं तेव्हा त्याच्या पहिले शब्द होता इतर परिस्थिती कायम असताना. म्हणजे जर मी तुम्हाला सांगत आहो की आपल्या
जीवनामध्ये येणारा दररोजचा दैनंदिन स्वरूपाचा जो अनुभव आहे किंवा कोणती वस्तूमध्ये क्रमाक्रमानं वाढ करत गेलो आपण तर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं घटत जाते, असा आपल्याला अनुभव येते. परंतु हा असा अनुभव येण्यासाठी काही गोष्टी आपल्याला काय पाहिजेत, स्थिर पाहिजेत, समान त्याच्यामध्ये बदल नाही पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये बदल झाला की मग ते खोटं ठरीत. आपण पाहून राहिलो की वाढ जर झाली तर मिळणारी उपयोगिता घटते, पण कधी कधी काय होणार आहे, उपयोगिता आपण समजा वाढ करत गेलो वस्तूच्या साठ्यात तर त्यापासून मिळणारी उपयोगिता पण वाढत जाईल, कधी कधी असं होणार आहे. म्हणून त्यासाठी इतर परिस्थिती कायम पाहिजे. मग काय काय कायम पाहिजे, तर नंबर 1 डॉक्टर मार्शल यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या वस्तूंचा आपण वापर करू, ज्या वस्तूंवर हा एक्सपेरिमेंट करू आपण, ज्या वस्तूंवर आपण खरंच असं होते काय, तर त्या संपूर्ण ज्या वस्तू आहेत ह्या कशा असल्या पाहिजे, तर एक समान असल्या पाहिजे. पहिलं काय, कशा असल्या पाहिजे, एक समान, एकसारख्या असल्या पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचा रंग, त्या वस्तूचं रूप, त्या वस्तूची चव, त्यानंतर त्या वस्तूची डिझाईन संपूर्ण कसं असलं पाहिजे, एक समान असलं पाहिजे. म्हणजेच एक जिन्सी म्हणतो आपण त्याला, एक समान किंवा एक जिनसी. त्या संपूर्ण वस्तू कशा असल्या पाहिजे, एक जिन्सी वस्तू असल्या पाहिजे, बरोबर. म्हणजेच जर घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत खरंच खरा आहे काय हे जर आपल्याला पाहायचं असेल आणि ज्याच्यावर तो आपण एक्सपिरियन्स करू किंवा खरंच असं होते का हे पाहू आपण, तर तेव्हा ज्या वस्तू आपण त्या ठिकाणी वापरू त्या संपूर्ण कशा असल्या पाहिजे, एक जिन्सी स्वरूपाच्या असल्या पाहिजे. रंगानं, रूपानं, चवीनं, आकारानं त्या संपूर्ण वस्तू सारख्या असल्या पाहिजे. त्याच्या रंगामध्ये बदल नाही पाहिजे, रूपामध्ये बदल नाही पाहिजे, चवीमध्ये बदल नाही पाहिजे. जसं आता आपण पोळीचं एक्झाम्पल घेतलं आपण. मग आता आपण काय केलं, जर समजा पोळ्या जेव्हा आपण त्याचा वापर करू किंवा खाऊ आपण त्या पोळ्या, तेव्हा त्या समजा पहिली पोळी जर आपण एकदम मोठ्या आकाराची घेतली आणि दुसरी पोळी एकदम लहान आकाराची घेतली आपण, तर काय होईल, पहिल्या पोळीपासून मिळणारी उपयोगिता ही दुसऱ्या पोळीपेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे. कारण आकार बदलला आपण. किंवा पहिली पोळी साधी घेतली आणि दुसरी पुरणाची पोळी आपण खाल्ली, साहजिकच आहे की पहिल्या पोळीपेक्षा दुसऱ्या पोळीपासून मिळणारी उपयोगिता जास्त असणार आहे. म्हणजे सिद्धांत खोटा ठरेन आपला. तुम्हाला समजत असेल असं मी गृहीत धरतो. किंवा एखाद्या वस्तूचा आपण रंग बदलला, रूप बदललं तर काय होतं असते, हा सिद्धांत खरा ठरत नाही. म्हणून हा सिद्धांत जर आपल्याला या ठिकाणी खरा ठरवायचा असेल तर डॉक्टर मार्शल यांचं असं म्हणणं आहे की ज्या वस्तूंवर तुम्ही हा सिद्धांत लागू करू पाहत आहात तर त्या संपूर्ण वस्तू एकजिन्सी स्वरूपाच्या असल्या पाहिजे, रंगानं, रूपानं, चवीनं त्या सारख्या असल्या पाहिजे, असं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं म्हणणं आहे. त्यानंतर ज्या 2 वस्तू असतात किंवा जी उपभोगाची क्रिया आहे त्याच्यामध्ये जास्त विलंब नको, विलंब असता कामा नये. काय म्हणते डॉक्टर अल्फ्रेड मार्शल की जेव्हा तुम्ही जर असं पाहत असाल, तुम्हाला जर खरंच पाहायचं असेल किंवा असं होते काय की आपण वस्तूच्या सत्यात वाढ करत गेलो तर मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं घटते, असं होते का, असं जर तुम्हाला पाहायचं असेल आणि तुम्ही जर तो प्रयोग करत असाल तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही उपभोग घेतात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जास्त विलंब असता कामा नये. कसा प्रकारे आपण पोळीचं कोष्टक पाहिलं होतं. जेव्हा आपल्याला भूक लागते, जेव्हा आपण घरी गेल्यानंतर पोळी खातो, तर समजा एक पोळी आपण सकाळी 10 वाजता खाल्ली आणि दुसरी पोळी आपण दुपारी 2 वाजता खात आहोत, तिसरी पोळी आपण संध्याकाळी 5 वाजता खात आहोत, चौथी पोळी आपण संध्याकाळी रात्री 9ला खात आहोत. असं जर केलं तर काय होणार आहे, त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता घटत नाही राहणार, उलट वाढत जाईल. मग पहिल्या पोळीपेक्षा दुसऱ्या पोळीपासून आणखी जास्त मिळेल, तिसऱ्या पोळीपासून आणखी जास्त मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे, सिद्धांताच्या विरुद्ध होणार आहे. कारण काय की जे उपभोगाची क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण विलंब केला, कंटिन्युअसली तो उपभोग पूर्ण होईपर्यंत ती क्रिया तिथं चालली नाही, त्याच्यामध्ये विलंब झाला. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा केव्हा हा सिद्धांत खरंच असा होते का हे जर पाहायचं असेल तर त्या उपभोगाच्या क्रियेमध्ये जास्त विलंब असतं कामा नये, सतत ती क्रिया आपल्याला पूर्ण करावी लागेल उपभोग पूर्ण होईपर्यंत. ओके, असं दुसरं एक सांगितलं त्यानं. म्हणजेच विलंब असता कामा नये, संपूर्ण वस्तू एकजिन्सी स्वरूपाच्या असायला पाहिजे. त्यानंतर तिसरे आहे सांगितलं त्यानं की जो उपभोक्ता असते, उपभोक्ता म्हणजे काय, जो व्यक्ती अनुभव घेत आहे तो व्यक्ती, उपभोक्त्याच्या मानसिक बदल होता कामा नये किंवा मानसिक स्थिती त्याची कशी असली पाहिजे, स्थिर स्वरूपाची असली पाहिजे. म्हणजे आता समजा एखादा आपल्याला पाहायचं आहे, समजा आता आपण स्वतःच आपल्याला काय करायचं आहे की खरंच असं होते का पाहायचं आहे, किंवा
जसं जसं पोळीमध्ये वाढ करू तर आपण त्याच्यापासून मिळणारं समाधान घटून राहिलं का हे पाहायचं आहे आपल्याला. तर मग काय असलं पाहिजे, आपली जी मानसिक स्थिती आहे ती स्थिर असली पाहिजे. म्हणजे जर हा सिद्धांत जर एखाद्या पागल व्यक्तीवर आपण जो समजा एखादा मतिमंद लोक असतात, समजा काही मतिमंद लोकांवर आपण जर हा सिद्धांत अप्लाय करून पाहिला तर त्यावेळेस तो खोटा ठरणार आहे, बरोबर ना. तिथं ते कारण त्यांना जाणीव नसते, त्यांना चांगल्या प्रकारे इमोशन्स नसतात किंवा त्यांना समजत नाही नेमकं, तर त्यांच्यामुळे अशा लोकांवर हा सिद्धांत खरा ठरणार नाही. म्हणजे उपभोक्त्याची मानसिक स्थिती ही स्थिर असायला पाहिजे, तिच्या मानसिक स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होता कामा नये, असं तिसरं त्यानं सांगितलं. जर असं खरंच तुम्हाला जर हा सिद्धांत खरा ठरवायचा असेल तर तिसरा गृहीतक त्या डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलं. त्यानंतर नंबर 4 आवड, त्यानंतर निवड, त्यानंतर फॅशन आणि सवयी. याच्यामध्ये कोणताच बदल होता कामा नये. डॉक्टर मार्शल यांनी सांगितलं तुम्हाला जर खरंच पाहायचं असेल असं होते काय, तर परत काय आपल्या आवडी निवडी सवयी फॅशन ह्या पण आपल्याला एक समान पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही बदल झाले तर हे खरं ठरणार नाही. आता काही लोकांना फॅशन करण्याची सवय असते, पण फॅशन करण्याची सवय असते, त्याच्यामुळे काय होते की फॅशन जी असेल तर ते किती वस्तू दिल्या त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता जास्तच होत राहते, त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता वाढतच राहते, घटत नाही. म्हणजे आता कपडे, काही लोकांना कपडे घालण्याची फॅशन असते किंवा सवय असते, चांगले नवीन कपडे. नियम काय सांगते, आपण जशी वाढ करत जाऊ त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता घटत जाते क्रमाक्रमानं. पण ज्या व्यक्तीला सवय आहे किंवा फॅशन आवडते एखाद्या व्यक्तीला किंवा फॅशन बदलली तर काय होणार आहे, सपोज सवय आहे आपल्याला, सवय जर असेल तर जेवढे जास्त कपडे आपण आणू तेवढा जास्त आनंद आपल्याला होईल, तेवढी जास्त उपयोगिता आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सिद्धांताच्या विरुद्ध. म्हणून सवयीमध्ये, आवडीमध्ये, निवडीमध्ये, फॅशनमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होता कामा नये, तरच हा सिद्धांत खरा ठरेल. आणि अनेक सारे आहेत गृहीतकं. एक शेवटचं पुरव आपण, पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होता कामा नये. 5 नंबर, पर्यायी वस्तू किमतीमध्ये बदल होता कामा नये. दोन प्रकारे वस्तू असतात, एक असते पर्यायी ऑप्शनल आणि एक असते पूरक सपोर्ट करणारी. जसं उदाहरणार्थ चहा आणि कॉफी हे दोन कशा आहेत, पर्यायी वस्तू आहेत. एक तर चहा किंवा कॉफी. साखर आणि गूळ ह्या दोन प्रकारे कोणत्या वस्तू आहेत, पर्यायी वस्तू आहेत. एक तर साखर घ्या किंवा एक तर गूळ घ्या, बरोबर ना. आणि काही पूरक असतात. पूरक म्हणजे काय, जर आपल्याला चहा तयार करायचा असेल तर चहाला आपल्याला काय लागणार आहे, चहापत्ती, साखर, दूध, पाणी हे लागणार आहे. मग ह्या 4 वस्तू झाल्या पूरक वस्तू. पूरक आणि पर्यायी ते तर पर्यायी वस्तू आहेत. तर पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होता कामा नये. सपोज साखरेची किंमत वाढली किंवा साखरेची जर किंमत वाढली तर गुळाच्या उपयोगितेवर परिणाम होणार आहे, गुळाची किंमत वाढली तर साखरेच्या उपयोगितेवर परिणाम होणार आहे. म्हणून पर्यायी वस्तूच्या ज्या किमती आहेत त्या कशा असल्या पाहिजे, समान असल्या पाहिजे, असं डॉक्टर मार्शल यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर अशी 5 प्रकारचे गृहीतक या ठिकाणी. आणि एक शेवटचा टॉपिक त्याचा आपण पाहणार अपवाद असतात. अपवाद कशाला म्हणतो आपण, की ज्या गोष्टींवर हा सिद्धांत लागू होत नाही. सिद्धांत आपण पाहिला काय आहे, सिद्धांत की क्रमाक्रमानं वाढ करत गेलो आपण तर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमाक्रमानं घटत जाते, असं सिद्धांताचं म्हणणं आहे. पण अपवाद असे आहेत उलटे, वाढ इकडे साठ्यात वाढ करा, उपयोगितेमध्ये पण वाढ होत जाणार आहे, असं त्या अपवादांचा अर्थ असते. मग या सिद्धांताला कोणते अपवाद आहे तर ते आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊ. पहिला याले अपवाद आहे अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे पैसा. पैशांवर हा सिद्धांत लागू होत नाही. कारण काय, जसं आता आपण पोळीचं उदाहरण पाहिलं की आपल्याला जर समजा एखाद्या व्यक्तीनं खूप मोठ्या पोळ्या आणून दिल्या तर आपण काय म्हणू, एक वेळ अशी किंवा आमची भूक झाली, आता आम्हाला कोणतीच पोळी नाही पाहिजे किंवा कोणतंच आमची खायची इच्छा नाही, असं आपण समोरच्याला म्हणू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला पैसा आणून दिला, असं म्हणू काय आपण की आता आम्हाला पैशाची गरज नाही, आता त्या पैशापासून आम्हाला समाधान उपयोगिता नाही मिळून राहिली, उलट त्रास होऊन राहिला, असं आपण त्या ठिकाणी म्हणणार नाही. कारण काय, पैसा ही कशी गोष्ट असते की त्याच्यामुळे संपूर्ण आपल्या गरजा पूर्ण होतात. सगळे लोक पैशासाठी प्रयत्न करतात, सगळे कष्ट करतो, कामं करतो, आपण पैशासाठी करत असतो. म्हणून पैशावर हा सिद्धांत लागू होत नाही. कारण काय की पैशामध्ये किती वाढ झाली तर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता हे कमी नाही होत, उलट काय होत राहत असते, वाढत राहते. म्हणून पैशांवर हा सिद्धांत लागू होत नाही. काय पाहायचं, दुसरा अपवाद आपण या ठिकाणी सांगू शकतो, व्यसनी माणूस. जे माणसं कसे आहेत, व्यसनी आहेत, ज्यांना व्यसन आहे. काही लोकांना समजा दारू पिण्याचं व्यसन असते, काही व्यक्तींना बाकी इतर पदार्थांचं व्यसन असते. तर ज्या लोकांना काय व्यसन असते
त्या व्यक्तींच्याबद्दल हा सिद्धांत लागू होत नाही. कारण त्या व्यसनाबद्दल काय होत असते की जेवढं आपण त्या व्यसनाच्या वस्तूंमध्ये वाढ करू, सपोज दारू पिणारे काही लोक असतील तर ते जेवढी दारू पितील तेवढं त्यांना मिळणारी उपयोगिता घटत नाही जात, वाढत जात असते. म्हणजे काय व्यसन कशाचं पण असो, त्या व्यसनांच्याबद्दल हा सिद्धांत लागू होणार नाही. त्याच्यानंतर पुढचं याचं सांगितलेलं आहे दुर्मिळ नाणी. तिसरा अपवाद आहे दुर्मिळ नाणी. नाणी म्हणा किंवा कोणती ज्या दुर्मिळ वस्तू असतात, दुर्मिळ की ज्या सापडत नाहीत लवकर, अशा वस्तू दुर्मिळ स्वरूपाच्या, तर त्या दुर्मिळ वस्तूंबद्दल देखील हा सिद्धांत लागू होत नाही दुर्मिळ वस्तूंसाठी. कारण दुर्मिळ वस्तूंबद्दल काय असते की जेवढे जास्त दुर्मिळ वस्तू आपल्याला सापडतील तेवढं जास्त आनंद आपल्याला होते, तेवढं जास्त समाधान आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून त्या दुर्मिळ नाण्यांच्याबद्दल हा सिद्धांत लागू होत नाही. सिद्धांताच्या विरुद्ध होते इकडे. दुर्मिळ नाण्यांच्याबद्दल, पैशांच्याबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल उलटं होत असते. आणि नंबर 4 पाहू आपण, अशा अनेक आहेत. एक शेवटचं पाहू आपण संगीत, म्युझिकबद्दल पण देखील काय होत असते, हा सिद्धांत शक्यतोवर खरा ठरत नाही. कारण का आपण पाहतो जेवढे नवीन गाणे येतील तेवढे आपल्याला ते नवीन ऐका वाटतात. असं होत नाही किंवा आपण गाणे ऐकत आहो आता बोर झालं, आता आम्हाला अजिबात गाणे ऐकायची इच्छा नाही, असं नाही. नवीन गाणं आलं की नवीन ते आपल्याला ऐका वाटते, आणखी जास्त आनंद ते गाणं देत असते आपल्याला. जेवढे समजा न्यू सॉंग्स येतात ना, जेवढे नवीन सॉंग्स येतील तेवढा जास्त आनंद आपल्याला मिळतो. अशा प्रकारे पण हे किती अपवाद असले तरी काय होत असते, किती समजा असले अपवाद तरी 100% तिथं पण हा सिद्धांत खराच ठरत असतो. जसं आता एखादं म्युझिकच घेऊ आपण, किती आपण नेहमी गाणे ऐकतच राहिलो तर 100% वेळ अशी येते की तिथं आपल्याला त्याच्यापासून काही उपयोगिता मिळत नाही, शून्य असते उपयोगिता. पैसा आहे, आता पैसा आपल्याला किती मिळत गेला तर 100% एक दिवस असा येतो की आपल्याला त्या ठिकाणी पैसा नकोसा असतो किंवा त्या पैशापासून आपल्याला कोणतीच उपयोगिता मिळत नाही. बरोबर ना. म्हणजे कशी अपवाद असले तरी देखील हा सिद्धांत लागू होतोच. ओके. म्हणून अशा प्रकारे हा जो घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आहे हा आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा. नाही पूर्ण तर काही पर्सेंटमध्ये तुम्हाला लक्षात आला असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. बाकी आणखी चांगल्या प्रकारे सिद्धांत समजून घेण्यासाठी नोट्समध्ये वाचा, पुस्तकांमध्ये वाचा, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये हा सिद्धांत दिलेला आहे. बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत. पुढचा जो टॉपिक आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असले तर त्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला जो आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण थोडीशी मदत याची होईल. ओके. सो आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.